काही ठिकाणी खाजगी जमिनी आहेत, काही ठिकाणी वन विभागाची हद्द आहे। कारण काही असली तरी वाड्या वस्त्यांना रस्त्यापासून वंचित ठेवणं हे कुठल्याही सरकारला त्या ठिकाणी शोभा देणारे सभापती महोदय नाही। आणि त्यामुळे सर्व कामं बाजूला सारून राज्यातील दुर्गम भाग, आदिवासी भाग, डोंगराळ भाग, आदिवासी पाड्यांमध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर पक्क्या रस्त्यानं त्या ठिकाणी जोडण्यासाठी सरकारनं प्राधान्यानं भूमिका घ्यावी अशी विनंती या ठिकाणी मी करणार आहे। सभापती महोदय, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना दोन मागण्या या ठिकाणी मी करणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून पोलादपूर तालुक्यातील, महाड तालुक्यातील कामते ते हिरडोशी पुणे मार्गे रस्ता जाण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव आहे। दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी रस्ता झाला आहे। दोन डोंगर फक्त आडवे आहेत। एक 12-15 किलोमीटरचं जोडणी केली तर या ठिकाणी कामते हिरडोशी पुणे अशा प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी तयार होईल। या संदर्भात मी पत्रव्यवहार केलाय, पाठपुरावा केलाय। त्या ठिकाणी आमचे कांगोरीगड विकास सर्वांगीण विकास मंडळ आहे, ते सातत्यानं त्या मंडळाचे अध्यक्ष सुभाष पवार प्रयत्न करतायत। स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले हेही त्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी आग्रही आहेत। सभापती महोदय, अमृत निधी 1, अमृत 1 आणि अमृत 2 या दोन योजनांमधून ठाणे महापालिकेला 1819 कोटी रुपयाचा निधी मिळाला होता। ठाण्यातही अनेक भागाला आजही पाणी पुरवठा होत नाही। घोडबंदर परिसरामध्ये मोठमोठी निवास संकुलं त्या ठिकाणी सभापती महोदय उभी राहिली, पण आज या संकुलांना लाखो रुपये टँकरवर खर्च करावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे। ठाणे महापालिका आयुक्तांनी पालिकेचा अर्थसंकल्प मांडताना स्वतः त्या ठिकाणी कबूल केलं होतं की 40% पाण्याची त्या ठिकाणी सभापती महोदय गळती होते। अशी परिस्थिती असेल तर मग अमृतमधून मिळालेल्या 1819 कोटी रुपयांमधून कोणती कामं झाली, निधी किती खर्च झाला, ही माहिती जाहीर करण्याची जबाबदारी सुद्धा तिथल्या आयुक्तांची सभापती महोदय आहे। आणि हा हिशोब सरकार ठाणे महानगरपालिका आणि आयुक्तांकडून घेणार का, अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं सभापती महोदय विषारी दारूच्या संदर्भात बोलत असताना पिंपरी चिंचवड शहरात फुगेवाडीत हातभट्टीच्या विषारी दारूमुळे 8 जणांचा सभापती महोदय बळी गेला। दारू बनवण्यासाठी मिथेनॉल सारख्या विषारी रसायनाचा वापर केल्याचंही सभापती महोदय उघड झालं। मिथेनॉल सहजासहजी मिळत नाही, या गुन्हेगारांनी ते मिळवलं आणि त्यातून सभापती महोदय दारू निर्माण केली। फुगेवाडीत अशा प्रकारे मिथेनॉलचा वापर झाला असं नाही, अनेक ठिकाणी मिथेनॉलचा वापर राज्यात केला जात असेल तर ते चुकीचं आहे। हे एक रॅकेट आहे सभापती महोदय। नागरिकांचा जीव घेणाऱ्या अशा रॅकेटवर तेवढीच कठोर शिक्षा सभापती महोदय झाली पाहिजे। त्याची पाळंमुळं खणून काढण्याची सभापती महोदय अतिशय आवश्यकता आहे। देशी दारूच्या बारची ठराविक मुदतीनंतर तपासणी केली जात नसल्यामुळे हे प्रकार घडतात आणि सभापती महोदय या गुन्हेगारांचा आत्मविश्वास त्यामुळे वाढतो। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणखी कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत अशी माझी विनंती आहे। आज बघा, एक अधिकारी तुकाराम मुंडेसारखा FDA मध्ये आल्यानंतर एक अधिकारपूर्ण व्यवस्था बदलू शकतो। आज त्या ठिकाणी भेसळेवर आळा घातला जातोय, त्यांना भीती निर्माण झाले। स्वतः काही लोक त्या ठिकाणी काळजी घेत आहेत। मला वाटतं उत्पादन शुल्क खात्याचा पण मला वाटतं तुकाराम मुंडेंना जर त्या ठिकाणी चार्ज दिला तर याही विभागामध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या हे गैरप्रकार त्या ठिकाणी थांबले जातील। सभापती महोदय, वाहतूक आणि पार्किंग हा आमच्या मुंबईकरांचा अतिशय अडचणीचा जिव्हाळ्याचा विषय त्या ठिकाणी आहे। सभापती महोदय, अनेक वर्षापासून मी या मुंबई शहरामध्ये प्रवास करतोय। बोरिवलीवरून निघाल्यानंतर दक्षिण मुंबईत येण्यासाठी सभापती महोदय 2 तासापेक्षा जास्त वेळ जायचा। अनेक ठिकाणी बॉटलनेक तयार झालेले आहेत, ते बऱ्यापैकी काढण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे। मेट्रोमुळे मुंबई वरळी सिलिंग आणि पुढे बांद्र्यापर्यंत अंडर वॉटर रस्त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचा तासाभराचा वेळ कमी झाला आहे। मुख्य रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी या सोयी झाल्या, पण आता सभापती महोदय प्रश्न प्रत्येक उपनगरातील
अंतर्गत जे छोटे मोठे रस्ते आहेत तो निर्माण झालेला आहे। प्रत्येक उपनगरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी हे आता नेहमीचं सभापती महोदय चित्र त्या ठिकाणी झालंय। फेरीवाल्यांनी रस्ते व्यापून टाकलेत, अनेक अनधिकृत बांधकामे यावर सभापती महोदय झालेली आहेत आणि रस्त्यावर केलेल्या पार्किंगमुळे सुद्धा सभापती महोदय वाहतुकीला अडथळा सभापती महोदय या ठिकाणी रस्त्यावर अजिबात पार्किंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। बिनावापर गाड्या काही ठिकाणी तशाच रस्त्यावर अडकून असतात, का आहेत कशासाठी आहेत, RTO ट्रॅफिकचं लक्ष का जात नाही मला माहीत नाही। रस्ते मोकळे सभापती महोदय या ठिकाणी झाले पाहिजेत। मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महापालिकेला सरकारनं आदेश करावा, मुंबईत जी त्या ठिकाणची गार्डन्स आहेत त्या गार्डन्सच्या खाली जर आपण पार्किंगच्या व्यवस्था केल्या तर त्या परिसरात रस्त्यावर होणारं पार्किंग मोठ्या मोठ्या वसाहतीमध्ये त्या ठिकाणी होणार नाही आणि पार्किंगची व्यवस्था गार्डनच्या खाली अंडरग्राऊंड आपल्याला करता येईल। माझ्याकडे अशोक वन विभाग आहे, माझ्याकडे ठाकूर विलेज ही मोठी वसाहत आहे, त्या ठिकाणी सगळ्यात बेजार लोक झालेत ती पार्किंग आणि तिथल्या गाड्यांमुळे। तिथल्या आता त्या पार्किंगकरिता मी गार्डन खाली तिथे असणाऱ्या गार्डन खाली आपण पार्किंग प्रस्तावित केलेले आहे, महापालिका स्तरावर कामही सुरू आहे, ते गतीनं त्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय। सभापती महोदय चेकनाक्याला सुद्धा ट्रान्सपोर्टचं मोठं पार्किंग हब प्रवेशद्वारावर होतंय, त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या बसेस मोठ्या गाड्या छोट्या गाड्या त्या ठिकाणी हबमध्ये गेल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी त्याचा उपयोग या वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन जी काही त्या ठिकाणच्या पार्किंगमुळे जाम होते ती होणार नाही। मी महापालिकेला त्याबद्दल धन्यवाद देतो, ते मंजूर झालंय आणि तेही काम गतीनं त्या ठिकाणी पुढे न्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्या पार्किंग हबमध्ये सुद्धा त्या आजूबाजूला कष्टकरी लोक राहतात, केतकीपाडा असेल आमचा, त्या ठिकाणचं शांतीनगर असेल, कष्टकरी घाम गाळणारा समाज राहतो, उद्या त्या ठिकाणचा रोजगार देण्याचा विषय आला तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाच या पार्किंग हबमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम द्यावं अशा प्रकारची विनंती आहे। या ठिकाणी स्थानिक नगरसेवक प्रकाश दरेकर असतील, यांनी या ठिकाणी निश्चितपणे प्रवेशद्वारांनी या पार्किंग हबसाठी पुढाकार घेतलाय आणि रोजगाराची सुद्धा मागणी घेतली, त्याचाही विचार सरकारनं या ठिकाणी करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे। सभापती महोदय, मुंबईत जवळपास 3 लाखापेक्षा जास्त फेरीवाले आहेत। 2014ला फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झाल्यानंतर आजही सर्वेक्षण झालेलं नाही, त्यामुळे नक्की किती फेरीवाले आहेत, किती फेरीवाल्यांकडे परवाने आहेत आणि किती अनधिकृत आहेत याची आकडेवारी आजही सभापती महोदय नाही। आपल्या राज्यानं 2016ला सभापती महोदय फेरीवाला कायदा त्या ठिकाणी बनवला, त्यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियम बनवण्याची आवश्यकता होती, धोरण ठरवण्याची आवश्यकता। मुंबईच नाही तर आज राज्यातील सर्व छोट्या मोठ्या शहरात फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस भीषण बनत चाललेली आहे। सभापती महोदय, फेरीवाला संघटना असेल, कामगार संघटना असेल आणि NGO या सर्वांना माझी विनंती आहे की हा प्रश्न आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी या सर्वांनी मिळून आपण मदत करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे। म्हणून फेरीवाल्यांचा विषय गांभीर्यानं या ठिकाणी घ्यावा, कायदा केला असेल तर त्याचे नियम झालेच पाहिजेत, त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला नियम बनवण्यासाठी ठराविक मुदत सभापती महोदय द्या आणि हे नियम बनवून घ्या अशी माझी या ठिकाणी सभापती महोदय विनंती आहे। सभापती महोदय, या देशात GST लागू झाला, त्यामुळे अनेक कर कमी झाले आणि एकच कर लागू झाला, याचा मोठा फायदा देशातल्या व्यावसायिकांना सभापती महोदय, उद्योगांना आणि सर्वसामान्यांना झालेला आपण पाहतो आहोत। ही गोष्ट खरी आहे की राज्य सरकारचे अनेक कर बंद झाले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक कर कमी झाले, पण कर बंद झाल्यामुळे राज्याचं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची तरतूद केंद्रानं कायद्यातच केली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे मागील वर्षापर्यंत सरकारला ही नुकसान भरपाई मिळत होती। स्थानिक स्वराज्य संस्थांना होणारं नुकसान भरून काढण्यासाठी राज्यानं तयार केलेल्या GST कायद्यात ही तरतूद केलेली होती आणि अजूनही ही नुकसान भरपाई दिली जाते अशी माझी माहिती आहे। तरी अनेक स्थानिक स्वराज्य संस्था महसुली तुटीत आहेत, यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्याने उपाययोजना करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे।
आणि अशा प्रकारची उपाययोजना कशा पद्धतीनं केली जाईल याची माहिती या ठिकाणी मंत्री महोदयानं सभागृहाला या ठिकाणी द्यावी, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं सभापती महोदय करतोय। सभापती महोदय, PWDच्या विषयावर बोलत असताना त्या ठिकाणी मी गेली अनेक वर्ष मागणी करतोय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय गडकरी साहेबांना मी पत्र दिलंय की महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, दापोलीलाही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, तर महाबळेश्वर टू दापोली पोलादपूर मार्गे जर मोठा रोड झाला हायवे, तर त्या ठिकाणी दोन्ही पर्यटक त्या ठिकाणी दापोलीचा महाबळेश्वरला जाईल, महाबळेश्वरचा कोकणात त्या ठिकाणी खाली उतरून जाऊ शकतो आणि अंतरही कमी होऊ शकतो। ती मागणी केली। सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा। गडकरी साहेबांची मानसिकता सकारात्मक आहे आणि त्याच्यामुळे हा महाबळेश्वर टू दापोली ह्या रस्त्याची मागणी या ठिकाणी करतोय। सभापती महोदय, अपघात झाल्यावर पण आम्ही दुरुस्त होणार आहोत की नाही? आंबेनळी घाट आहे, पोलादपूर महाबळेश्वरला जाणाऱ्या किती वेळा त्या ठिकाणी गाड्या कोसळल्या, मागे एक बस कोकणातली त्या ठिकाणी कोसळली, किती लोक त्या ठिकाणी मेली। परवा त्या ठिकाणी आणखी अपघात झाला, दरीत त्या ठिकाणी वाहन गेलं। आज तो अरुंद रस्ता आहे पोलादपूर ते महाबळेश्वर, तो रुंद करण्याची आवश्यकता आहे, त्याला कठडे काही ठिकाणी घालण्याची आवश्यकता आहे, तर त्याची मागणी सभापती महोदय या निमित्तानं मी आपल्याकडे त्या ठिकाणी करत आहे। सभापती महोदय, कामगार या विषयावर बोलत असताना माझी या ठिकाणी कामगार मंत्री आपण आहात, कंत्राटी कामगारांचा मोठा विषय आहे। आज ऑर्गनाइज जे कामगार आहेत ते त्या ठिकाणी काम करतात, पण ते कमी प्रमाणावर आहेत, परंतु आज सगळ्या ठिकाणी जे खाजगी उद्योग आहेत, अगदी सरकारी उद्योगातही त्या ठिकाणी MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार आहेत आणि सभापती महोदय त्यांचं शोषण त्या ठिकाणी केलं जात आहे। किती पगार आजही त्यांना मिळतो सभापती महोदय? 10, 12, 15 हजार रुपये मिळतो आणि कोणतरी एजन्सी त्या ठिकाणी दलाल मध्ये असते, ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे त्या ठिकाणी घेते। म्हणजे दलाल त्या ठिकाणी कमावणार, दलाल कशाला सभापती महोदय पाहिजे? काम देत असताना कंपनीमध्ये तुम्ही थेट दलालाचे पैसे पण त्या कामगाराला द्या ना, तेवढे पैसे त्याच्या पगारामध्ये वाढतील। परंतु सगळ्या ठिकाणी ठेकेदार पोचलेत, ठेकेदारांच्या पेरोलवर त्या ठिकाणी कंत्राटी कामगार घ्यायचे सभापती महोदय आणि त्यांचं शोषण करायचं। तर माझी विनंती आहे, एकतर त्या कंपन्यांनी थेट कामगाराला त्या ठिकाणी पेमेंट करावं, कायद्यात काही अडचणी असतील परमनंट करणं, त्यांच्यावर येणारा लोड त्याचा अभ्यास सभापती महोदय सरकारनं त्या ठिकाणी करावा, परंतु ही कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबली पाहिजे। सभापती महोदय, अत्यंत वाईट अवस्थेत कुठलेही रायगडमधले रोहा MIDC असेल, महाड MIDC असेल, त्या ठिकाणी महाड MIDC मध्ये तर सभापती महोदय सगळे 80 ते 90% कामगार हे कंत्राटी त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे बाहेरून त्या ठिकाणी आलेले कामगार आहेत। अशा वेळेला सभापती महोदय या ठिकाणी या कंत्राटी कामगारांच्या भविष्याचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, ही आपण गिरणी कामगारांची मुंबई, कामगारांची मुंबई, श्रमिकांची मुंबई आपण त्या ठिकाणी बोलतो, परंतु आज दिवसेंदिवस या ठिकाणी कामगारांचं अस्तित्व मुंबईतलं संपुष्ट आलं आहे। कधी काही गिरणी कामगार हे मुंबईचं वैभव होतं सभापती महोदय, आज कुठे आहे गिरणी कामगार? गिरण्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या, त्या ठिकाणी टावर उभे राहत आहेत, परंतु ज्या गिरणी कामगारांच्या घामानं त्या ठिकाणी मुंबई उभी राहिली, त्याच गिरणी कामगारास घरासाठी त्या ठिकाणी सभापती महोदय याचना त्या ठिकाणी होते। इंडस्ट्री सगळ्या मुंबईच्या बाहेर चाललेत, त्या ठिकाणी टॉवर उभे राहत आहेत, परंतु ज्यांनी इंडस्ट्री मोठी केली, ती जागा टिकवून ठेवली, त्यांचा विचार होत नाही। तर त्या संदर्भात सुद्धा आपलं मला उत्तर हवंय की या कामगारांचं नेमकं काय झालं, हे कामगार त्या ठिकाणी नेमके काय करतायत याची माहिती त्या ठिकाणी हवी। बोलत असताना भाई जगताप यांनी कामगार कायद्याविषयी सांगितलं, पण मी आत्मविश्वासानं सभापती महोदय सांगतो, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली, कामगारांच्या शाश्वत नोकरीची हमी घेतली आणि कामगारांना बळ देण्याचा प्रयत्न केलाय। वेगवेगळे प्रयोग सभापती होतात। भविष्य निर्वाह निधीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी योजना आणली की पहिलाच जर कामगार त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कामावर गेला तर त्याला 15,000 रुपये इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी दिलं जातं। म्हणजे पहिलाच कामगार जाणार त्याला त्या ठिकाणी 15,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आणि त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम होतं। कामगाराला देत असताना काम देणाऱ्या कारखान्याला सुद्धा प्रोत्साहन
नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी सभापती महोदय दिलं जातं। सभापती महोदय, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून 12 वर्ष पूर्ण होत असताना रोजगार असेल, स्टार्टअप असेल, स्किल इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, मुद्रा, PM इंटर्नशिप अशा अनेक प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगाराला हातभार लावण्याचा सभापती महोदय या ठिकाणी प्रयत्न होतोय। सभापती महोदय, नगर विकास विभागावर बोलत असताना या ठिकाणी नगर विकासाच्या भ्रष्टाचारावर या ठिकाणी या प्रस्तावामध्ये माझी या ठिकाणी एक मागणी आहे। खरं म्हणजे नगर विकास खात्याचं कोणीच या ठिकाणी नाही आहे की महापालिकेमध्ये काही अधिकारी त्या ठिकाणी त्याच ठिकाणी असतात। बिल्डिंग प्लॅनिंगला तोच अधिकारी, त्या ठिकाणी महत्त्वाच्या क्रीम पोस्टिंग असतील तोच अधिकारी, DMC AMC तोच अधिकारी। माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की महापालिकेचं गेल्या 25 वर्षाचं अधिकाऱ्यांचं ऑडिट करा। एक अधिकारी त्याच ठिकाणी कसा आहे, त्याचा काय एवढा मोठी ताकद आहे, त्याचा वशिला आहे। काही लोक त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणारी त्या ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यात ढकलली जातात आणि ठराविक लोकच त्या ठिकाणी मलिदा ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी चिटकून बसलेत। त्याची सुद्धा माहिती घेऊन एक 25 वर्षाचा सगळा आढावा घेऊन किंवा 10-15 वर्षाचा घ्या, या ठिकाणी पटलावर ठेवावा, अशा प्रकारची मागणी सुद्धा सभापती महोदय या चर्चेच्या निमित्तानं मी आपल्याकडे या ठिकाणी सभापती महोदय करतोय। सभापती महोदय, आर्थिक गैरव्यवस्थापनाचा या ठिकाणी आरोप केला गेलाय, परंतु मला वाटतं ठेवींवर आमच्या भाई जगतापांनी त्या ठिकाणी टीका केली होती। परंतु महापालिका ही काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे। महापालिकेचा मुंबईकरांच्या कराचा पैसा त्या ठिकाणी येतोय, त्याच्यामुळे मुंबईकरांना सेवा देणं हे त्या ठिकाणी महापालिकेचं काम आहे आणि मुंबईकरांच्या ठेवी जर मुंबईकरांच्या हितासाठी वापरल्या असतील तर त्याच्या काही दवंडी पिटण्याची सभापती महोदय आवश्यकता नाही। पण एक गोष्ट मात्र खरी आहे सभापती महोदय की आर्थिक व्यवस्थापन या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। महापालिकेच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीनं प्रायोरिटीवर होतोय का हेही पाहण्याची आवश्यकता आहे। आज महापालिकेच्या FD आज हजारो कोटीच्या आहेत, त्या कुठल्या बँकांमध्ये आहेत, कुठल्या बँकांमध्ये असतील तर त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट काय मिळतो आपल्याला बँकिंग कळतं। आपण बँकेमध्ये सभापतीमध्ये काम केलेलं आहे। काही ठिकाणी 6% जर तुमच्या FD ठेवल्या असतील आणि दुसऱ्या बँका चांगल्या बँका जर 8, 8.5, 9% जर पैसे देणार असतील तर काही करोडो रुपये महापालिकेला या ठिकाणी मिळतील। पण ठराविकच बँकांमध्ये, ठराविकच शाखांमध्ये, ठराविक अधिकारी, ठराविक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या जर ठेवी असतील तर त्याचाही विचार या ठिकाणी करण्याची सभापती महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे। मुंबई महापालिकेत अनेक पैशाचे स्रोत आहेत, आपल्याला पैसे उभे करता येतील। मी कधीपासून या सभागृहात मागणी करतोय, आमचे भाई गिरकर होते, त्यांचा प्रत्येक अधिवेशनात मागणी असायची, जे कष्टकरी कामगार आहेत, सफाई कर्मचारी आहेत, त्यांच्या वसाहती कामगारांच्या मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या विकसित जर आपण केलात त्या कामगारांनाही आपल्याला घर देता येईल आणि त्यातना विकसित केल्यानंतर मोठ्या प्रकारची मत्ता, मोठ्या प्रकारची घरं महापालिकेला ताब्यात मिळणार आहेत। त्याचबरोबर काही निधी मोठ्या प्रमाणावर, सुविधा सवलती त्या ठिकाणी सुविधा मोठ्या प्रमाणावर त्या विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी घेता येणार आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग करण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, या ठिकाणी कामगार क्षेत्रावर बोलत असताना आपण बोलतो पैसे नाहीत, परंतु आज BSTच्या अनेक डेपो आहेत, आज डेपोंवर त्या ठिकाणी इमारती टोलेगंज टॉवर उभे राहत आहेत। मग हे पैसे जे आहेत विकासाचे ते BSTला द्या। BSTचा कामगार त्या ठिकाणी आज सभापती महोदय पगारासाठी याचना करतोय, त्याच्या असुरक्षित आज त्या ठिकाणची त्याचं जीवन आहे, त्यालाही सुरक्षितता देण्याचं काम सभापती महोदय या निमित्तानं होण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि मी सरकारलाही धन्यवाद देईन। अनेक प्रकारचे कामगारांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी आपण घेतोय सभापती महोदय। या ठिकाणी कामगारांसाठी सभापती महोदय आपण घरकाम करणारा असेल, नाका कामगार असेल, त्यांना वेगवेगळ्याचं साहित्य असेल, घरेलू कामगारांसाठी अनेक योजना आहेत, यापूर्वी त्या पोचत नव्हत्या, परंतु या सरकारच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी प्रस्ताव केवळ सरकारवर टीका करण्यासाठी आणून उपयोग नाही।
मोठ्या शहरांमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून पायाभूत सुविधा या सरकारनं निर्माण केल्या आहेत. वाहतूक आणि प्रवास करण्यातील हाल आज बऱ्यापैकी थांबलेले आहेत. हे प्रकल्प 100% पूर्ण झाल्यावर फरक पडणार आहे. पण शहरातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, पार्किंगचे प्रश्न, फेरीवाल्यांचा प्रश्न यामध्ये अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेवटी सरकारला मी हीच विनंती करेन की याही सर्व प्रश्नांच्या बाबतीनं सरकारनं पावलं उचलावीत आणि राज्यातील जनतेचं जीवन त्या ठिकाणी सुखकारक करावं, सोपं करावे अशा प्रकारची मागणी करतो. सभापती महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अनिलजी, परब साहेब.